स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धां परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, सद्यस्थितीला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 भूपेंद्रभाई पटेल, 2 विजय रुपानी, 3 अमित शहा, 4 नरेंद्र मोदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भूपेंद्रभाई पटेल. सद्यस्थितीला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आहेत. प्रश्न क्रमांक 2 केंद्रीय रेल्वे मंत्री हे खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 नितीन गडकरी, 2 अश्विनी वैष्णव, 3 अमित शहा, 4 नरेंद्र मोदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अश्विनी वैष्णव. अश्विनी वैष्णव ह्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 3 सद्यस्थितीला लोकसभा अध्यक्ष हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 JP नड्डा, 2 राहुल गांधी, 3 अमित शहा, 4 ओम बिर्ला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओम बिर्ला. ओम बिर्ला हे सद्यस्थितीला लोकसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 4 ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 केरळ, 3 आंध्र प्रदेश, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन हे आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5 भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई दिल्ली, 2 दिल्ली वाराणसी, 3 दिल्ली प्रयागराज, 4 मुंबई अहमदाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली वाराणसी. भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली वाराणसी या मार्गावर धावली. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई दिल्ली, 2 मुंबई पुणे, 3 मुंबई नागपूर, 4 मुंबई अहमदाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई अहमदाबाद. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई अहमदाबाद या मार्गावर धावली. प्रश्न क्रमांक 7 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर व्ही नारायण, 2 S स्वामीनाथन, 3 विक्रम साराभाई, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर व्ही नारायण. डॉक्टर व्ही नारायण यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिले डिजिटल नॉमॅड व्हिलेज कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू, 2 महाराष्ट्र, 3 केरळ, 4 सिक्कीम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. भारतातील पहिले डिजिटल नॉमॅड व्हिलेज हे सिक्कीम या राज्यात उघडण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 9 जामाता हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, 2 फ्रान्स, 3 जपान, 4 सिंगापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान. जामाता हा सागरी सराव भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान पार पडला आहे. प्रश्न क्रमांक 10 भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूषण गवई, 2 धनंजय चंद्रचूड, 3 जगदीश धनखड, 4 उदय ललित. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भूषण गवई. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 भूषण गवई, 2 धनंजय चंद्रचूड, 3 जगदीश धनखड, 4 आचार्य देवव्रत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आचार्य देवव्रत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. प्रश्न क्रमांक 12 रणजी ट्रॉफी स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली आहे? ऑप्शन क्रमांक 1 बडोदा, 2 विदर्भ, 3 मुंबई, 4 सौराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. रणजी ट्रॉफी स्पर्धा 2025 ही विदर्भ या संघाने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 13 भारताचे पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 तामिळनाडू, 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
प्रश्न क्रमांक 14. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 मोहनलाल विश्वनाथ, 2 अमिताभ बच्चन, 3 रजनीकांत, 4 ऋषी कपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मोहनलाल विश्वनाथ. मोहनलाल विश्वनाथ यांना 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 15. महिला खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा, 2 अहमदाबाद, 3 हिमाचल प्रदेश, 4 नवी दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली. महिला खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.